झाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या 24 तासात या नाही नाही सर ते ICU मध्ये राहावं लागणार. केवढी जखम आहे म्हणजे उद्या त्या जखमीला असं गँग्रीन झालं पाय बी कापावं लागेल सर. अरे याला काय गँग्रीन होणार आहे? केवढीची जखम आहे? नाही नाही प्रॉब्लेम कसा आहे सर गँग्रीन ओळखत नाही ना संदीप गायकवाड कोण. त्याला माहिती नाही संदीप गायकवाड कोण डॉन कोण. तो आपला जखम दिसलं की घुसतो. मग सर ते करावं लागणार सर ICU मध्ये नाही करायचं. थांबा थांबा बरं थांबा तुम्ही एक मिनिट. मला सांगा काय काय कसं झालं ऍक्सिडेंट. कार येत होती बाईक येत होती ऍक्सिडेंट झाला. आणि पुढे काय सांगू आता तुला. तू कर ना यार इलाज. ते करूया पण गाडीचं खूप नुकसान झालं असेल ना. ह्या बाईकवाल्यांना अक्कलच नाही सर तुम्हाला सांगतो. आता कळलं पाहिजे ना संदीप गायकवाडांची गाडी येते आपण जर असलो ह्या बाईकवाल्यांना गाडी म्हणजे बाईक चालवताच येत नाही. कसे घुसतात मध्ये हे बाईक मूर्ख असतात बाईकवाले तुम्हाला सांगतो. सेलिब्रिटीची गाडी बघितल्यावर तरी थांबलं पाहिजे ना यार. काय अक्कल आहे बाईकवाल्यांना. बस ना किती शिवाय देतोस बाईकवाल्याला. म्हणजे काय चालू असं कसं ठोकलं तुमच्या गाडीला. आपण तू कशाला देतो शिवाय बाईकवाल्याला का. बस ना जाऊ दे ना. म्हणजे मी बाईकवरच होतो. तुमच्याकडे गाडी नाही. गाडी ना सॉरी 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 सर. मग ते बाईकचा किती खर्च झाला आता. ते पशाला माहिती आहे. त्याची गाडी होती. म्हणजे तुमच्याकडे बाईक पण नाही. असलं कसलं सेलिब्रिटी आता बाईक पण नाही. मी गाडी घेऊ शकतो पण आता मला नाही घ्यायची आहे. जेव्हा घेईल तेव्हा घेईल मी. काय का आता का नाही घ्यायचे. आता मला गरज नाही त्याची. काय गरज कशी लागेल दुसऱ्यांना एवढं अवलंबून असता गरज कशी लागेल. मला माहिती ना मी कोणाकडनं तरी ऐकलं तुमची बिलं पण तो प्रसादच बनवतो असं मी ऐकलं. मला माहिती नाही. बरं ते हे ना आले ते प्रसाद साहेब ना आले. दोघं मिळून बरंच काय काय करता ना. पण आता आम्ही एक नवीन नाटक करतोय. कानाची घडी तोंडावर बोट. करा फुकट प्रमोशन करा. फुकट नाही ते म्हणजे कोणी भेटले रस्ता सांगताय मी नाटक करतो असं असतं काय. बरं ठीक आहे. कुठलं नाटक काय बोललं नाव काय. कानाची घडी तोंडावर बोट. ह्याचं कर ना तू काहीतरी. तुम्ही काय त्यात कानाचा रोल करताय आणि तो प्रसाद तोंडाचा. नाही मी सांगू तुम्ही दोघंही बोटाचा रोल करत असाल. लय उंगल्या करायच्या सवय तुम्हाला. दोघंही बोटांचा रोल. यायचं तर ये ना नाही तर नको येऊ ना. फालतुगिरी काय लावली. पाहायचं बघलं काय ते. सॉरी सॉरी. नाही ते शब्द तुम्ही जे वापरता स्किट मध्ये काय रावस रापची खोपच्या कांडी काय कुठून आणता शब्द ते. म्हणजे आम्हाला डायरेक्ट कनेक्ट होतं. म्हणजे हे तुम्ही तुमचे असे इम्प्रोवाइज करता की ते खांडेकर लिहून देतात. नाही ते माझे स्वतःचेच असतात. स्वतःचे असतात ना. हो तर खांडेकर एवढे वाईट नाही लिहिणार ते मस्त लिहितात. असू दे असू दे असू दे असू दे ना. काय सर मला लागलं ते बघ ना. पार्टनरची स्तुती पण बघवत नाही एवढं काय सर. चालू मला नाही एक काम करा एक शेवटची सेल्फी द्या मला. आपण लगेच उपचाराला सुरुवात करूया. जरा थांबा. पाय कशाला. ती जखम महत्वाची आहे. तुमच्या चेहऱ्यापेक्षा जखम बरी दिसते ती बघा. इकडे या सर एक मिनिट. जरा वरती घ्या ना इकडे. बबीला पाठवतो. बबी माहितीये बबी माझी पोरगी. बबीला सांगतो थांबा. बबी हा ते तो आलाय तो कॉमेडीच्या बुलेट ट्रेन वाला. तुने काय बोलते पप्पा घुबडासारखे दिसतात. तो आलाय. मी पाठवलं व्हॉट्सअपला पाठवला फोटो. येतो तू किती 2 तास लागतील. ये मी जरा ती जखम बिकम चिघळवतो काहीतरी थांबवतो 2 तास. ये ग तू आपलाच येतो. ओ सर थांबा ना. अरे थांब तू या सर. ओ सर ऐका ना. ओ सर थांबा ना. ओ सर खूप मजा आली. आपण जाणून घेऊया परीक्षकांचं काय मत आहे. रेणुकाताई. बापरे आउटस्टँडिंग स्किट होतं दोघांचं. आणि हे असे फॅन्स भेटतात पण हे खरं आहे. म्हणजे इतका अगदी पाणउतारा नाही करत पण बऱ्याच अंशी. म्हणजे आजच मला ट्रॅफिक पोलिसने पकडलं होतं कारण आम्ही सिग्नल तोडला शूटिंगला लवकर येण्यासाठी पोचण्यासाठी. म्हणून इकडे उशीर होतो ते जाऊ दे पण वेळेवर पोचलं पाहिजे म्हणून. तर ते आले आणि त्यांना कळलं रेणुका शहाणे यांची गाडी आहे. तर ते आले आणि बघायला लागले कुठे आहेत त्या कुठे आहेत त्या. मी तिकडेच बसले होते बरं का.
तो मला ओळखलंच नाही त्यांनी.